आयोजन आणि नियोजन. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलाच बॉल. मॅचला इथे सुरुवात. पहिलाच बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. बॉल चालला फाईन लेगला. लेग स्लिपच्या खेळाडूला बीट करत चेंडू निघून जाईल. पहिल्याच बॉलवर बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय पहिला खणखणीत चौकार. गुणलेखक पाठवा प्लीज. आयोजकांना विनंती आहे. पंच सामना थांबवा. स्कोरर इथे पाठवायचा आहे लवकर. एक रिक्वेस्ट आहे लवकर स्कोरर पाठवा आयोजक. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. कल्पेश निवळे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले. आता क्षेत्र निवडलं त्या ती स्वरूपात चेंडू निघून जाईल. फाईन लेग डीप मधून 4 धावांसाठी इथे आला. आणखीन एक दर्जेदार बॅक टू बॅक चौकार. मांजरेकरनं सुरुवात तर खूप चांगली केली. आई गावदेवी धोंडा वडवली या संघासाठी. आता पहा लेट कट झाला आणि निश्चितच परतावा लागणार आहे आदेश मांजरेकरला. इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन. तो निश्चितच आदेश मांजरेकर नवीन फलंदाज प्रांगणाच्या दिशेने वाटचाल करत असताना सत्यम भोईर. शैलेश भोईर खर तर एक असा खेळाडू आहे की ज्यानं यंदाच्या हंगामात भरपूर मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या. अनेक नामांकित स्पर्धांमध्ये छाप स्वतःची उमटवली आहे. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं की अनेक स्पर्धांमध्ये प्रज्वल दळवे असेल शैलेश भोईर असतील यांनी अनेक स्वतःची छाप उमटवण्याचा प्रयत्न केला. चांगले चांगला क्रिकेटर्स इथून मात्र ते बनतायत. डेफिनेटली एक महत्त्वाची गोष्ट आहे टीम धोंडा उडवलीसाठी. इथे गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका पहा सेन्सिबली हलक्या हाताने पंच केलाय आणि क्षेत्ररक्षणात थोडंसं फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते. चेंडूंचा खेळ संपलाय तो 4. संघाची टोटल पोहोचली आहे 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक कल्पेश निवळे गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. कल्पेश निवळे. शैलेशचा हा बॉल खरं तर प्लम झाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झालाय आणि 2 धावा लेग बाईट स्वरूपात. पंच गणेश पाटील सर इशारा करत असताना एकच धाव एक सिंगल जी धावावर जोडली जाईल आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 10 या अंकावर. 10 ऑन बोर्ड. 10 धावा. सुरुवात पुन्हा एकदा संथ गतीनं केली गेली आहे. टीम आई गावदेवी धोंडा वडवली गावदेवी धोंडा वडवली या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार.
इथे मात्र लाईन चेक करावी लागेल. पण वळतायत. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती जी जाऊन पोहोचते एका आकड्याच्या मदतीनं 11 रन्स 11 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. 11 धावसंख्या. षटक क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो मात्र 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे पॅव्हलियन सिटी एंड कडून. गोलंदाजी करतायत. बॉल तयार. शेवटचा बॉल. समोर आहे सत्यम भोईर. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. यष्टीरक्षकाला देखील चकून बॉल चाललाय अगदी खेळपट्टीच्या लगतच. इथे पुन्हा कन्वर्ट होईल. सिंगल. षटक क्रमांक 1 ची झाली आहे समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. 12 धावसंख्या. आई गावदेवी धोंडा वडवली सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि एकंदरीत 3 षटक अजूनही शेष आहेत. 4 षटकांचं हे पूर्वार्ध. 4 षटकांच्या लढती. षटक क्रमांक 2 करण मोरे. तर यानंतर कॉम्बॉक्स मध्ये करूयात आपण परिवर्तन. तुमच्या सोबत जॉईन होतील आमचे सुभाषजी धुमाळ सर. थँक्यू. इथे मात्र चिडून फिरकवून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बंद प्रेक्षकाने चिडून निघून जातोय. मेडिकल चिडून सीमा बार षटकार. इथे मात्र दिशा भरकडले. पंच बोलतात. वाईटचा इशारा करतात. अव्वंत धाव आणि अव्वंत धावने संघाची धावसंख्या 19. आपण पाहत आहात पॉवर ट्रॉफी 2024चं आयोजन पॉवर स्पोर्ट्स सेलार आम्ही सेलारकर यांच्या माध्यमातून हा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील 5वा सामना. पुन्हा एकदा दिशा भरकडले आणि पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अव्वंत धावा आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडूंवर. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगल लेवरती. धावपलीकडे 20 धावा. इथे मात्र फाईन केलेला चेंडू लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल. सीमा बार षटकार. धावांची लयलूट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलं होतं कल्पेश यांनी ज्या षटकामध्ये 10 धावा होत्या. म्हणजे या षटकामध्ये धावांचा वेग वाढलेला पाहायला मिळतोय ढोंडावडल्या संघाचा. लेगबायच्या रूपाने 2 धावा आणि नक्कीच कल्पेश यांनी खर्च केले त्या 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. मात्र इथे आपण बघतोय धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. करण गोलंदाजी ट्रॅक वर आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज सत्यम. पॉवर ट्रॉफीचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसामधील 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा इशारा
या षटकामध्ये आपण पाहतोय या तिसरा वाईट चेंडू हाताळताना गोलंदाज करण षटकाराने करण रन देत आहे आणि अव्वांतरीने रन देताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे संघटनेची डोकेदुखी नक्कीच वाढलेली आहे निवली संघाच्या. ज्याप्रमाणे करण गोलंदाजी करतोय, करण याला रन रोखावे लागतील. इथे मात्र डाऊन दी ग्राउंड फटका आपल्याला पाहायला मिळतोय या क्षेत्ररक्षक तिथे स्टेट डीप मिड ऑन रिजन मध्ये. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते आणि सिंगलने संघाची धावसंख्या हळूच पुरस्कृत धावपले 28 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळते दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र टायमिंग साधता आलेलं नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धाव आपल्याकडे 28 धावा. 28 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र हाय चेंडू भरकटलेला पाहतोय. या चौथा चेंडू या षटकामधील आपण पाहतोय वाईटच्या रूपाने. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढते आपल्याकडे 29 धावा 29. या लांबलचक षटक आपल्याला पाहायला मिळतंय करण याचं. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. लांब पाले षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाहेर शैलेशाच्या बॅट बुजून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढतोय आणि 6 ने वाढून होती धावफलकावर 35 धावा 35. डेंजर झोन मध्ये धावसंख्या प्रवेश करताना आपण पाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आणि हाय चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. समाप्त धावसंख्या 41. मागणं षटक करण याने भरपूर रन खर्च केले. तब्बल 29 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केलेले आहेत आणि महागड षटक आपल्याला पाहायला मिळतंय. मजबूत स्थितीमध्ये आपण बघतो गावठी ढोंडावडोली संघ. ज्याप्रमाणे धावसंख्या पाहायला मिळतंय या 1/41. तिसरं षटक हाताळण्यासाठी आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. एनसीसी निवळी संघाकडून प्रत्येकाला अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल कारण मागील षटक खूपच महागडं ठरलेलं आहे किरण याचं, ज्याने भरपूर रन खर्च केले. तब्बल 29 रन त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केले आहेत. इथून मात्र चांगली गोलंदाजी करून सामन्यामध्ये पुन्हा एकदा निवली संघाला वापसी करून द्यावी लागेल. गोलंदाज प्रत्येकाला प्रत्येक गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र जोरदार आपल्याला यस विकेटचं पतन, विकेटचं खुराक प्राप्त करताना प्रत्येक याचा अप्रतिम चेंडू. फलंदाज बाद दुसरा ढोंडावडले या संघाचा. मध्ये परतलेलं आहे.
धावसंख्या स्थिर धावफलकावर आपण पाहतोय 41 धावा. नवीन फलंदाज मात्र खेळपट्टीवर उमेश येतोय. इथे मिडल बॅट चेंडू घेताना नाही, स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण थ्रो तेवढा चांगला राहतो आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. या 2 धावने संघाची धावसंख्या 43. यावेळी मात्र मिस्टाईन फटका फसलेला आहे. कव्हर पॉइंट रिझन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. तिसरा फलंदाज बाद होतोय. गावदेवी ढोंडावडले या संघाचा. सामना आपण पाहणार होता एनआर बोरपाडा विपक्ष वकी स्पोर्ट्स मापूल या 2 संघामध्ये. एनआर बोरपाडा विरुद्ध वकी स्पोर्ट्स मापुली नेक्स्ट मॅच. तर दोन्ही संघाने आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना एनआर बोरपाडा विरुद्ध वकी स्पोर्ट्स मापुली या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. नवीन फलंदाज भावेश. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलक स्थिर आपण पाहतोय 43 धावा. आवेश आलेला आहे नवीन फलंदाज. आवेश सामना करेल गोलंदाज प्रतीक याचा. इथे मात्र डेड बॉलचा इशारा येतोय कारण आपण पाहतोय पंच इशारा करतायत. नेक्स्ट मॅच बोरपाडा विपक्ष मापुल या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच ढोंडवलेचे 12 मॅन इंस्टाग्रामवर नक्कीच त्यांच्या भरपूर रील्स आपल्याला पाहायला मिळतात. रील स्टार आहेत. रायझिंग स्टार रील स्टार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो पण एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज आणि सिंगल संघाची धावसंख्या पुरस्कृत धावफलक डबल फोड 44 धावा. इथे मात्र ऑन साइडला चेंडू डोलला. गॅप मधून चेंडू निघून जाईल. सीमा पार धाव मिळतात 4 चौकार. इथे मात्र चेंडूला भिरकवून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार. 10 का दम दाखवताना आपण बघतोय फलंदाज 2 चेंडूमध्ये 10 धाव कुटताना.
आपल्याला पाहायला मिळतोय या विस्फोटक फलंदाजी. धावसंख्या धावपलकावर वेगाने वाढलेले आहे. 54 अर्धशतकी पूर्ण झालेले आहे. गावदेवी ढोंडावले संघाचा आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा. 13 धावा खर्च केलेल्या गोलंदाज प्रतीक याने. शैलेश षटकामध्ये अक्षरशः मागील 2 चेंडूंवर तुटून पडला होता. चौकार आणि षटकार त्याच्या बॅट मधून मागील 2 चेंडूंवर पाहायला मिळाला होता. शेवटचं षटक आणि शेवटची षटक घालण्याची जबाबदारी आता मात्र निवली संघाकडून सोपवण्यात आलेले आहे गोलंदाज आदित्याच्याकडे. आदित्य तर सामना करेल फलंदाज आवेश. डावखोर फलंदाज वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. हो करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय धाव घेण्याचा मानस होता मध्ये धाडस केलं गेलेलं नाही. निर्धाव चेंडू. आपण पाहत आता पॉवर ट्रॉफी 2024 आयोजन पॉवर स्पोर्ट्स सेलर अमित सेलरकर यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील 5वा सामना सध्या सुरू आहे. या अगोदरचा टॉप 4 मध्ये 2 संघांनी क्वालिफाय केलेला आहे. येथे मात्र हुक केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जाईल फाईन लेग रिजन मधून सीमा पार चौकार. दोन संघामध्ये तर दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. शलरगावच्या अक्षयजी भोईर यांचे ते आगमन झालेले. त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठात राहा. आपला पॉवर ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आदित्य शेवटचे षटक घालतोय तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज आवेश ज्याने मायकेल चेंडूवर हुकच्या फटकाने चौकोर वसूल केलेला आहे. इथे मात्र अतिशय खराब चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 59. येथे फटका चांगला आहे आणि धावाही चांगल्या मिळतील. हा षटकार डेंजर झोन मध्ये धावसंख्या पाहायला मिळतोय. कारण आपण जर विचार केला तर 60+ धावा पाहायला मिळतात. याचं कारण विस्फोटक फलंदाजी गावदेवी ढोंडावले संघाच्या फलंदाजाने केलेली आहे. हाणामारी षटकामध्ये हाणामारीचा फटकाही आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि आणखीन 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज आदित्य याने शेवटची षटक घालताना. गोलंदाज आदित्य व्यापीठाच्या टोकाकडून वळताना पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज आवेश. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र मिडविकेट रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 66 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल येणार बोरपाडा विपक्ष वकील स्पोर्ट्स मापुली या 2 संघामध्ये. सुरू असलेला सामना निवली विरुद्ध ढोंडावडले 2 संघांमध्ये पाहायला मिळत आहे. इथे मात्र फटक्यामध्ये वजन
आणि धावा मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फाटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार आणखीन एक षटकार. गावदेव ढोंडावरील संघाने शैलेशाच्या 34 धावांच्या जोरावर धावफलकात धावा जवळ केल्या. 78 आणि 79 धावांचं एक मोठं लक्ष एनसीसी निवली संघासमोर उभा केलेलं आहे. तर जाऊया आपण नाणेफेकडे. नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक केली जाईल. अक्षयजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वॉकी स्पोर्ट्स महापोली संघाने एक मोस्ट वेलकम सुस्वागतम येणार बोरपाडा दोन्ही संघाने देत आणि आमच्या मान्यवरून विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. अक्षयजी भोईर यांना विनंती असेल आणि अतिश अजी वारगडे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल. आकाश वारगडे यांचे बंधू नक्कीच मिस्ट्री गोलंदाज आकाश वारगडे यांचे बंधू आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनाही विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या दोघांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ते आपण पाहू शकता आमचे दोन मान्यवर आणि दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. काटा कॉल आहे मात्र छापा आलेला आहे. शेवटी नक्कीच येणार बोरपाडा संघ कधी न जिंकणारा संघ नाही टॉस जिंकतोय. तर दोन्ही मान्यवरून विनंती असेल की आपण व्यापारी डायची सोपा वाढवायचे. येणार बोरपाडा संघ नाही नक्कीच टॉसच्या बाबतीत आपण अनलकी होते मात्र आज टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस जिंकले का नाही नेशल फिल्डिंग करू प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. आपण नक्कीच जास्त वार्तालाप करणार कारण सामना सुरू होतोय. आपल्या संघाला अर्धी शुभेच्छा. माहुली संघाने आपल्या संघाला अर्धी शुभेच्छा. बॅक टू कॉमेंट बॉक्स तेजस धोबी. नक्कीच 78 धावा धावफलकावर सोडल्या गेल्यात विजयाकरिता. 79 धावांचा 79 धावांचा विजयाकरिता समोर ठेवले गेले. गावदेवी धोंडावडवली संघाने ते म्हणजे एनसीसी निवळी संघाच्या विपक्षात जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग आपल्याला शैलेशच्या मार्फत पाहायला मिळाली. 34 धावा ज्याच्याकडून आपल्याला ज्याच्या बॅटमधून निघताना आपल्याला पाहायला मिळाल्या.
ओहो हो स्ट्रोक पण इथे मात्र पाहता पहिल्या चेंडूवर अटॅक जसा चेंडूने टप्पा धारण केलाय डायरेक्टली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आला इथे मात्र चौकार 4. शुभमजी तांबे जे उपस्थित होत आहेत वेलकम सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुरुवात केली आहे एनसीसी निवडी संघानं इथे मात्र चौकाराच्या दिशेने पुनश्च एकदा बॅक फुटला जाऊन थोडंसं फुटवर्क पाहायला मिळाला. स्ट्रोक चांगला आहे पॉवर बेसचा पुरेपूर फायदा. वन्स अगेन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4. चेंडूवरी चौकार आपल्याला पाहायला मिळाल्याने अटॅक करायला सुरुवात केली इथून मात्र कारण 79 धावांचा वन जर का पार करायचा आहे मग अटॅक करणं गरजेचं आहे. तो अटॅक होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये झेलला आहे संधी. एक चेंडू कलेक्ट करण्याकरिता क्षेत्ररक्षक पोहोचतायत 3. फायनली एकाला यश प्राप्त होतो आणि धावा मिळत आहेत 2. धावा संख्या 10 या अंकावर. लाजवाब खेळ इथून मात्र चालू केली गेली होती एनसीसी निवडी संघाकडून. प्रथम 2 चेंडू पाहता पण त्यानंतर कुठेतरी मात्र दिवाळी रोज नसते तसा प्रत्येक चेंडू षटकार चौकार येईल असं कधी नसतं. सिंगल डबललाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं असतं आणि कुठेतरी मात्र 2 धावांना इथे मात्र पसंती देतात. धावा संख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावर. शॉर्ट टर्मॅन तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धावा संख्या 11-11. चेंडू संपले 4. धावा संख्या 11-11. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष राहताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर बेस षटक अव्वेशला आणले गेले. पुनश्च एकदा एक सिंगल. धावा संख्या 12-12. चेंडू संपलेत 5. धावा संख्या 12 या अंकावर धफलक जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्लो क्रिकेट थोडंसं बिग मंदावताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि तदनंतर मात्र आपल्याला सिंगल डबल इथून मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल गॅप येत आहेत. पुनश्च एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं अंतिम चेंडूवर या वेळेला होतोय करारी प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार. षटक क्रमांक रायटर चालक मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची उपस्थिती वेलकम सुस्वागतम. आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 16. गोलंदाज यार उमेश तळवीला आपण इथून मात्र पाहताय. धोंडावडवली एक्सप्रेस हे नाव ज्या खेळाडूला देण्यात आलं आणि डेफिनेटली त्या पद्धतीची कामगिरी त्या खेळाडूची पाहायला मिळते. 17 चेंडू आणि विजयाकरिता 63 धावांचं आव्हान विजयाकरिता इथे मात्र समोर ठेवताना पाहायला मिळतात. 17 चेंडू विजयाकरिता 63 धावांचं आव्हान इथे मात्र विजयाकरिता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल हो फटका जरूर चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज आहे हाही सर.
मापोलीच्या विपक्षात या शिवसेना युवासेना चषकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, सौरभ त्यावेळेसला तिथे मात्र हुकमी एक्का ठरताय. उमेशलाही आपण पाहताय चॅलेंज BC4ला बघितलं तर आपण चॅलेंजमधून खेळताना या खेळाडूला आपण पाहताय, म्हणजे एक चांगला अनुभव. वेलकम सुशांत दळवी, आपलं हे सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॉल घुटना टेक ॲक्टरचा लाईन आहे ते मात्र फटका कन्वर्ट होईल. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर, ती म्हणजे 18-18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. चेंडू संपलेत 3 आणि शेवटच्या 3 चेंडूचा खेळशेष. सर आव्हान पाहता थोडंसं अवघड जाईल असं म्हणायला हरकत नाही आहे कुठेतरी. 79 धावांचं आव्हान पार करायचं आहे आणि त्या पद्धतीने यामध्ये स्लो क्रिकेट किंवा स्लो बॅटिंग होती आहे, म्हणजे डेफिनेटली कठीण जाऊ शकतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यार्ड यावेळेला धोंडा वडवली एक्सप्रेस उमेश दळवीला आपण इतर मात्र पाहताय. जो उमेश दळवी आता मात्र थोडंसं रनअपमध्ये कदाचित किंवा ट्रॅव्हल होत असताना जे काही किंवा ते प्लेस आहे चेंडू डिलिव्हर होता कदाचित त्यामध्ये अडथळा येत असावा. इस बॉल सर बॅटनं खेचून मारलाय, डायरेक्टली पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे आहे शैलेश, विकेट जोईल बदल फलंदाज बाद झेल बादच्या स्वरूपात थंबूच्या अस्याला. अग्रे हृदय सम्राट बाळामामा म्हात्रे त्यांचे गीत आपल्याला इथं मात्र ऐकायला मिळालं. जबरदस्त गीत. करण न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं तब्बल चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 धावसंख्या आहे ती म्हणजे 18. निवळीकर मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील म्हणायला हरकत नाहीये. इथून गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओहो हो, फ्लॅटनं हा चेंडू निघालाय. पुनश्च एकदा शैलेश त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. धावसंख्या 19. इष्टो सध्या आपण जर का बघितलं तर अतिरिक्तच्या भूमिकेमध्ये आम्हाला इथे मात्र पाहायला मिळतात. एक चांगली कामगिरी इष्टोची आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली होती धोंडा वडोलीच्या मैदानावर. नेक्स्ट बॉल यावेळेला लँड झाला चेंडू. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 19. विजयाकरिता आवश्यकता असेल 12 बॉल आणि 60 धावांची. सौरभला आणलं गेलंय. चांगली कामगिरी शिवसेना युवासेना चषक मध्ये पाहायला मिळाली, पण कुठेतरी सौरभकडून ही अपेक्षा नसावी. इतका जबरदस्त खेळाडू आणि तदनंतर मात्र आल्या आल्या इथे मात्र सुरुवात वाईट न करतोय हा खेळाडू. ओहो हो, टप्प्यामध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सर्व विकून दिले. 6 धावांकरिता आलाय ते मात्र षटकार.
ते षटकार धावसंख्या 26-26 या फटक्यांची आवश्यकता आहे. या फटक्यांची आवश्यकता आहे सर. कुठेतरी अर्थातच टीम निवळी संघाला 79 धावांचा आव्हान पार करण्याकरिता गोलंदाज तयार होतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आलाय. पुरेपूर फायदा. इथे मात्र झेल ड्रॉप होतोय शैलेश कडून. खूप मोठी चुकी झेल ड्रॉप करतायत. मग जेव्हा जेव्हा झेल ड्रॉप होतोय तेव्हा तेव्हा इतिहास सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि कुठेतरी मात्र तो इतिहास रचला जाईल का आणि माझं झेल सोडलं तरी का आदेश याची उत्तर इथून मात्र द्यावी लागतील. बघूयात देताना इथून मात्र पाहायला मिळेल का हा बॅटर या झेलची उत्तर. चेंडू संपले. 2 शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शेष. धावसंख्या 28-28 या अंकावर गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल इथे मात्र अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट होईल. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काय मिळणार नाहीये. धावसंख्या सिंगलच्या बढतीने जाऊन पोहोचते म्हणजे 29-29 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपले 3. धावसंख्या 29. हो यावेळेलाच पुनश्च एकदा झेल पण एक होतोय इथून. झेल सोडला जातोय. सिंगल डबलचा खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय आणि सिंगलच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 30. चेंडू संपले आतापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 4. 8 चेंडू विजयाकरिता 49 धावांची आवश्यकता. 3 लाराला आपण तिथे पाहताय क्षेत्ररक्षणामध्ये. धावसंख्या हॅलो येस आदेश मांजरेकरला आपण पाहू शकताय. हो यावेळेला व्हाईट बॉल धावसंख्या 32. नक्कीच अंतिम एक चेंडू आहे. आपण पाहू शकताय थोडीशी डिफिकल्टीज पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. सौरभवर या पद्धतीने विश्वास दर्शवला होता पण आव्हान 79 धावांचं आहे. मग या पद्धतीने गोलन झाली तर काय वाटत नाहीये सर. पण आव्हान जर का याच्यामध्ये कमी असतं ना 40 पर्यंत तर डेफिनेटली कुठेतरी एक वेग प्रेशर क्रिएट झालं असं. 6 चेंडू विजयाकरिता 46 धावांची आवश्यकता आता मात्र भासती आहे. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33. विजयाकरिता 6 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता. धावसंख्या 39 या अंकावर. त्यावेळेस 1:15 आपल्याला पाहायला मिळाला होता सर. कदाचित झेल असती तर एक वेगळं चित्र. डॉट बॉल चेंडू संपले 2. 4 बॉल 40 धावांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 10 धावा घेण्याची आवश्यकता जे शक्य नाहीये. 1 किंवा 2 चेंडूवर होऊ शकतात पण 4 चेंडूवर 10 धावा अशक्य आहे थोडं. हो यावेळेला डॉट बॉल 3 चेंडू विजयाकरिता 40 धावांची आवश्यकता. फेक डॉट बॉल. चला औपचारिकता शिल्लक या मॅचची
2 चेंडू विजयाकरिता 40 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज उडवलाय, सरळ पाठवलाय, शफल होऊन चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकारचा.